नमस्कार, मी प्रवीण विठ्ठल तरडे. एका अत्यंत सुंदर विषयावर आधारित पोस्टकार्ड या चित्रपटात मी एका लाकूड तोड्याची भूमिका करतोय. खरं तर गजेंद्र बरोबर सिनेमात काम करायचं ही इच्छा होतीच आणि ती या चित्रपटाच्या निमित्तानं पूर्ण झाली. अत्यंत संवेदनशील, तरल आणि भावनेशी संबंधित असलेला भाबडा विषय आहे. त्यामुळं ती कॉन्सेप्ट ऐकल्या किंवा त्या गोष्टीतली ती मजा ऐकल्या करण्याला लगेच तयार झालो. गेले 4 दिवस सांगली मिरज भागात या चित्रपटाचं शूटिंग चाललंय. प्रत्येक दिवस, प्रत्येक मिनिट हा प्रचंड एन्जॉय केला जातोय आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण हा विषय आहे. दिवसभर लाकूड तोड्यासारखे आम्ही ते पूर्ण कपडे काढून उघडे असतो, उन्हातानात बसलेलो असतो, कुऱ्हाड घेऊन मारत असतो, तरीही त्यातून खूप आनंद मिळतोय. कारण जी गंमत त्या विषयात आहे ती गंमत गजेंद्रच्या सेटवर तो डिरेक्ट करताना दिसतीये. 4 दिवसात एकदाही कोणीही कोणावर ओरडलेलं नाही. इतक्या शांत वातावरणात चित्रपट बनू शकतो हे आज मी पहिल्यांदा पाहिलं. आणि खरंच जर कलाकृती इतक्या शांत पद्धतीनं गेली तरच त्या कलेतला भाबडेपणा तितक्या शांत पद्धतीनं प्रेक्षकांसमोर येईल. त्यामुळे मला खूप उत्सुकता आहे की हा चित्रपट जेव्हा येईल त्यावेळी हा कसा दिसेल. कारण ही कथा खूपच गोड आहे. त्यामुळं या चित्रपटासाठी आमचं जी संपूर्ण टीम आहे त्या टीमला आणि विशेष करून गजेंद्रला, द कॅप्टन ऑफ बोट, त्याला माझ्याकडून शुभेच्छा. या सिनेमाची सगळ्यात जमेची बाजू काय असेल तर या चित्रपटाचं कास्टिंग. म्हणजे दिलीप प्रभावळकरांसारखा वेगळ्या वयाचा, वेगळ्या जॉनरचा आणि वेगळ्या जनरेशनचा अभिनेता. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय पुरस्कार विजेता गिरीश कुलकर्णी, त्याच्या अभिनय शैलीचं सगळ्या देशाने कौतुक केलं. आणि चौथ्या बाजूला आहे वैभव मांगले, जो आता विनोदाचा हुकमी एक्का आहे, जो चित्रपटात सिरियस रोल करतोय. यांच्याबरोबर काम करताना प्रत्येक क्षणाला वेगळा अनुभव येतोय. कारण प्रत्येक नट, प्रत्येक मोमेंट करताना ही मी का करू असा प्रश्न विचारतोय आणि त्या प्रश्नातून नवीन नवीन जी उत्तरं मिळत आहेत त्या उत्तरांमधून शिकायला मिळतंय. त्यामुळं हा चित्रपट स्वतःलाच म्हणजे आम्हाला को आर्टिस्टला त्या आर्टिस्ट बरोबर काम करताना समृद्ध करतोय. त्यामुळे ही समृद्ध होण्याची प्रोसेस आम्ही जास्त एन्जॉय करतोय. दिलीप प्रभावळकर तर मिनिटाला ह्युमर काढतात, बोलण्यातून, हालचालींमधून, बसण्यातून, उठण्यातून. आणि कदाचित त्यांचा जो स्वभाव आहे किंवा त्यांची जो विषय हाताळण्याची पद्धती ती यांच्या त्या विनोदी स्वभावामुळं असावी. त्यामुळं अशा या अभिनेत्यांबरोबर काम करतोय. अजून वेगवेगळे मोठे अभिनेते आहेत जे उद्या, परवा, काल येणार आहेत या चित्रपटात. त्यांच्याबरोबरही आवडलं असतं पण आमचा पार्ट आज संपतोय. त्यामुळं मजा आली, एवढंच बोलू शकतो. धन्यवाद. कॅमेरामनची टीम म्हणजे काय तर कोणतरी ओरडते लाईट्स बॉयवरती, कोणतरी ओरडते कॅमेरा अटेंडंटवरती, कॅमेरा अटेंडंट चिडलाय फोकस शिफ्ट करणाऱ्यावरती. असं एक इन जनरल चित्रपट सृष्टीत वातावरण असतं. मग तो कॅमेरामन धडपड करत असतो. 4 दिवसात कॅमेरामनच्या या टीम मधून एकही शब्द एका ठराविक उंचीच्या वर आला नाही. कारण प्रत्येक जणाला माहित होता तो प्रत्येक जण काय काम करतोय. त्यामुळं योगेशजी जेव्हा एखादी लेन्स लावायचे, आम्हाला एखादी फ्रेम सांगायचे, त्यावेळी त्यांच्या सांगण्यात सुद्धा एक आत्मीयता असायची किंवा एक डिसिप्लिन असायची. काय पद्धतीने ते येऊन सांगतायत प्रवीण तरडेला, काय पद्धतीने येऊन सांगतायत दिलीप प्रभावळकरांना, हे खूप गंमतशीर होतं आणि पाहण्यासारखं होतं. त्यामुळं या चित्रपटाने जी एक शांतता क्रिएट केलेली आहे या शांत विषयात, त्या शांततेत जर खूप मोठा वाटा कोणाचा असेल तर योगेशजींचा आणि त्यांच्या टीमचा आहे. त्यामुळे फॅन्टॅस्टिक सिनेमॅटोग्राफी टीम बरोबर आम्ही काम करतोय. मजा येते.